मध्ये तुम्हालाही तुमचा समर कॅम्प ऑर्गनाइज करायचा असेल पण समजत नसेल की कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या पाहिजे, कशी सुरुवात केली पाहिजे, घरातूनच समर कॅम्प तुम्ही कसा घेऊ शकता, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। नमस्कार, मी ममता स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की समर कॅम्प तुम्ही घरूनच कसा ऑर्गनाइज करू शकता। बघा, वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठे समर कॅम्प ऑर्गनाइज केले जातात, जसे की टूर त्यांना मुलांसाठी ऑर्गनाइज केली जाते, देन त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतात, आउटडोर गेम्स असतात, इनडोर गेम असतात। तर आपल्या पॉसिबिलिटीनुसार म्हणजे आपल्याजवळ जी जागा आहे जिथे तुम्ही ट्यूशन घेत असाल तर त्या जागेच्या संबंधित किंवा त्या जागेनुसार तुम्ही कसं ऑर्गनाइज करू शकता तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर स्टार्ट करूया। बघा, समर कॅम्पमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही घेतल्या पाहिजे ज्या आपल्या एरियाच्या रिलेटेड असतील। बघा, आर्ट क्राफ्ट तुम्ही घेऊ शकता, देन तुम्हाला रीडिंग एक त्याच्यामध्ये द्यायचं आहे की रीडिंग एक पार्ट समर कॅम्पमध्ये जेवढं मुलं एन्जॉय करतील ना तेवढं तुम्हाला तो त्यांच्या रीडिंगवर जास्त फोकस करायचा आहे। सगळ्यात मेन पार्ट असतो रीडिंग, जे मुलं स्कूल चालू असताना करत नाही, पण रीडिंग हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे त्यांच्या अभ्यासाचा म्हणा किंवा त्यांचा डेव्हलपमेंटचा म्हणा। म्हणून रीडिंग तुम्ही घेऊ शकता, आर्ट क्राफ्ट घेऊ शकता। संस्कार वर्ग म्हणजे तुम्हाला समर कॅम्पमध्ये एखादा पूर्ण कोर्स द्यायचा नाही आहे, सर्व कोर्सचं मिश्रण तुम्हाला त्या समर कॅम्पमध्ये देता येईल। देन तुम्ही पिकनिकला नेऊ शकता, एक दिवसाची पिकनिक असं जवळपास तुमच्याजवळ ठिकाण असेल, चांगलं असं ठिकाण असेल किंवा तुम्हाला ते शोधावं लागेल तर तिथे तुम्ही त्यांची पिकनिक नेऊ शकता। देन फन ॲक्टिव्हिटीज घेऊ शकता ज्यामुळे ब्रेन डेव्हलप होतो। अशा क्रॉस मोटर स्किल ॲक्टिव्हिटी किंवा फाईन मोटर स्किल ॲक्टिव्हिटी या दोन्हींचा तुम्हाला त्याच्यामध्ये समावेश करायचा आहे। तुम्हाला या आयडिया स्वतः तयार कराव्या लागतील, स्वतःच्या आयडियानुसार तुम्ही करू शकता किंवा तुम्ही सर्च करून सुद्धा या ॲक्टिव्हिटी तिथे घेऊ शकता। तर ड्युरेशन काय राहणार आहे, फीज फॅक्टर हे आपण सगळ्यात शेवटी डिस्कस करू, पण त्याच्यामध्ये तुम्ही काय काय देऊ शकता हे तुम्हाला सांगते मी। बघा, आर्ट क्राफ्टमध्ये तुम्ही ट्रॅडिशनल आर्ट फॉर्म त्यांना शिकवू शकता। सपोज मंडला घेतलं किंवा वारली पेंटिंग घेतलं तर ते महाराष्ट्राचं स्पेशल आहे, ते का बनतं, कशा प्रकारे बनतं, कोणत्या वेळी बनतं, याचा इतिहास, याची जी हिस्ट्री आहे ते सांगता तुम्ही त्यांना ट्रॅडिशनल आर्ट फॉर्म शिकवू शकता। त्याच्यामध्ये तुम्ही मंडला घेऊ शकता, लिप्पन घेऊ शकता, मधुबनी घेऊ शकता, वर्ले पेंटिंग घेऊ शकता, पिछवाई पेंटिंग घेऊ शकता, अशा वेगवेगळ्या घेऊ शकता। देन तुम्ही न्यू सुद्धा आर्ट फॉर्म घेऊ शकता, जसं कॅनव्हास पेंटिंग असेल, बोहो आर्ट असेल, असे वेगवेगळे आर्ट फॉर्म, ऑइल पेस्टल ड्रॉइंग असेल किंवा वेगवेगळे वेगवेगळे शेप काढणं झालं, त्या आर्टमध्ये तुम्ही काहीही घेऊ शकता। इव्हन तुम्ही ड्रॉइंगपासून सुद्धा स्टार्ट करू शकता। ड्रॉइंगपासून स्टार्ट झाल्याच्या नंतर त्यांना तुम्ही ओरिगामी, पेपर क्राफ्ट शिकवू शकता। आर्ट जर म्हटलं तर याच्यामध्ये खूप सारे पॉईंट येऊन जातात, पण तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला 1 महिन्यामध्ये, कारण कोणत्याही समर कॅम्पचा ड्युरेशन हा 1 महिना असतो, तुम्ही या महिन्यामध्ये 15-16 पासून स्टार्ट करून पुढच्या 15-16 पर्यंत 1 महिना राहतो तुमच्याजवळ, तर तुम्ही 1 महिन्याचा किंवा 15 दिवसाचा तुम्हाला समर कॅम्प अजूनही ऑर्गनाइज करण्याची संधी आहे। जर तुमच्याकडे मुलं असतील तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये, तुमच्या आसपास जवळपास कुठेही समर कॅम्प नसेल तर नक्की ऑर्गनाइज करा। तिथे तुम्ही वेगवेगळ्या मुलांना मॅथ ट्रिक शिकवू शकता, आर्ट क्राफ्ट शिकवू शकता, 1-2 दिवसाची किंवा एखाद्या दिवसाची तुम्ही पिकनिक ऑर्गनाइज करू शकता। याच्यामध्ये काय होतं, मुलांना आनंद मिळतो आणि पालकही स्वखुशीने त्यांना पार्टिसिपेट करायला लावतात, कारण काहीतरी आपण वेगळं देत असतो, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। पिकनिक झाल्याच्या नंतर फन ॲक्टिव्हिटी,
जसं कॅरम वगैरे असेल, याच्यामध्ये फाईन मोटर स्किल डेव्हलप होतात. जर छोटे छोटे मुलं असतील 3-4 वर्षाचे, तर यांना अशा ॲक्टिव्हिटी द्यायच्या ज्यामुळे ते एंगेजही राहतील, त्यांना मजासुद्धा येईल. खेळाद्वारे शिक्षण जे आपण म्हणतो ते तुम्हाला समर कॅम्पमध्ये देता येतं. संस्कार वर्ग जर म्हणायचं झालं तर तुम्हाला पूर्ण संस्कार वर्गाचा सिलेबस घेऊन बसायचा नाही आहे, किंवा कारण तो कम्प्लीटही होत नाही. तर तुम्हाला एखादे 4-5 श्लोक तुम्हाला जमवून ठेवायचे आहेत, ते त्यांना द्यायचे आहेत जे इम्पॉर्टंट त्यांच्यासाठी असतील त्यांच्या वयानुसार, बरोबर. जर तुम्ही पहिलीच्याच मुलाला गणपती स्तोत्र लर्न करायला दिलं तर ते त्याला अवघड जाईल. एखादा करेलसुद्धा पण बाकीच्यांना ते अवघड जाऊ शकते. तर त्यांच्या वयानुसार तुमच्याकडे कसे कोणते मुलं येतात त्याच्यानुसार तुम्ही त्यांना संस्कार वर्गाचे छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी देऊ शकता. त्यांना झुंबा योगा असेल, नाहीतर वेगवेगळे प्राणायाम असतील, वेगवेगळे योग असतील, वेगवेगळ्या मुद्रा असतील, ते सुद्धा शिकवू शकता. डान्सिंग डान्सिंग त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता, बरोबर. तर अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेऊन तुम्ही समर कॅम्प अजूनही स्टार्ट करू शकता. ड्युरेशन तुम्ही 1 मंथ और 15 डेज याच्यापैकी तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं ठेवू शकता. दिवसाला 2 तास मुलं बसतात समर कॅम्पमध्ये, 2 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त. जर तुम्ही 15 दिवसाचं घेत असाल तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा घेऊन बसू शकता. सकाळी 8 वाजेच्या दरम्यान, 8 ते 10च्या दरम्यान तुम्ही जर घेतलं तर तेव्हा कसं ऊनही कमी असतं आणि मुलांनासुद्धा बोर होत नाही. पण जर दुपारी घेतलं तर मुलं खूप कंटाळा करतात, किंवा संध्याकाळी 5च्या नंतर तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे ड्युरेशन ठेवायचं आहे तुम्हाला. तुम्ही मोड ऑनलाईन और ऑफलाईन दोघी ठेवू शकता. तुम्हाला जेवढं प्रचार प्रसार करता येईल, जेवढी ॲडव्हर्टाईज करता येईल तेवढी करा. ऑनलाईनही मुलं भेटले तर ऑनलाईनही घ्या, किंवा अशीच म्हणजे कारण अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. जर तुम्हाला कोणी ऑनलाईन म्हणत असेल तर ते सुद्धा तुम्ही ऑर्गनाईज करा. याच्यामुळे काय होईल, तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो वाढेल आणि तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हालाही आनंद मिळेल आणि तुमचं म्हणजे प्रत्येक गोष्टीची तुम्हाला माहिती होत जाईल. फीज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टू एरिया तुम्ही ठेवू शकता. तुमच्या एरियामध्ये काय फीज आहे तुम्ही सर्च करा, तशा प्रकारे तुम्ही फीज ही ठेवू शकता. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समर कॅम्पविषयी थोडीशी माहिती दिलेली आहे, जी मला माहिती होती, जे मी करत आहे. तर मी तर ऑनलाईन जास्त ऑर्गनाईज केलेलं आहे यावर्षी, कारण की माझ्याकडे ऑनलाईन रिस्पॉन्स होता. जसं संस्कार वर्गाचं म्हणा, किंवा माझ्याकडे जास्तीत जास्त मुलं आहेत ते रीडिंग आणि रायटिंगसाठी आहेत. कारण यावर्षी मी गुड हँडरायटिंगसुद्धा तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता, जसं फोनिक्स देऊ शकता. तर यावर्षी माझ्याकडे रीडिंग आणि रायटिंगसाठी जास्तीत जास्त मुलं आहेत, आणि वैदिक आणि अबॅकस. तर हे कोर्स मी समर कॅम्पमध्ये जास्तीत जास्त चालवलेले आहेत. तर तुमच्या जवळ कोणतं जास्त आहे, म्हणजे तुम्हाला काय चांगलं करता येईल, तर यानुसार तुम्ही समर कॅम्पमध्ये तुमचं हे करू शकता. देन तुमच्या एरियाच्या अकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला बघावं लागेल. फीजचं स्ट्रक्चर जे असेल ते एरियाच्या अकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला बघावं लागेल. सो दॅट्स इट. हा होता आजचा व्हिडिओ. देन अशाच नवनवीन विषयांवरती मी तुम्हाला बोलत असते की तुम्ही काय करू शकता. ॲज अ टीचर तुम्ही जर असाल तर तुम्ही काय करू शकता. तुम्ही जर हाऊसवाईफ असाल तर तुम्ही ट्यूशन कशी चालवू शकता, कसं शिकवू शकता, कसं ग्रोथ त्याच्यामध्ये करू शकता. जर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नेहमी हवे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.